आज दिघे साहेबांची अतिशय आठवण झाली आणि मन पण प्रसन्न झालं की साहेब गेल्यापासून गेल्या 25 वर्षामध्ये माझ्याकडे कोणीतरी एक मोठी व्यक्ती येते, त्यामुळे पहिल्यांदाच फटाके वाजलेत याचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो. आणि तितकंच दुःख पण की गेलेले 20 वर्ष एक छोटासा किस्सा साहेबांचा. मी केळकरजी साहेब कसे आहेत, पहिली सुरुवात आमची नेडलेकर गुरुजी यांनी मला घेऊन गेले. चला चांगल्या रिक्षेचं काम करतात, एका मोठ्या माणसं तुम्हाला घालून देतो. तिथे गेलो, कोण ही आमदार केळकर साहेब बोललं हो अच्छा. मग त्याच्यानंतर तो जो किस्सा आहे, मी जे प्रत्यक्ष बघितले आणि आनंदनगरमधले 10-15 लोक आले, साहेब आमच्याकडे अजिबात पाणी येत नाही आणि म्हणे तुमच्या एरियामध्ये तो नरेश म्हस्के राहतात, ते म्हणतात की तुमच्याकडे नाही, तू आम्हाला मत नाही दिली, तुम्ही रघुनाथ मोरेंकडे जा, कीर्तनगर रवी पाटेकर नाही तुम्ही आम्हाला मत दिली नाही, तुम्ही आनंदनगर म्हस्केकडे जा. हा प्रत्यक्ष मी स्वतः बघितलं. साहेबांनी सांगितलेलं आपल्याला कुणावरती टीका टिप्पणी करायची नाही. नावं घ्यायची म्हणजे नावं घेऊन मी त्यांना टीका टिप्पणी नाही करत, पण हे सगळं साहेबांनी ऐकलंच होता. आणि काय म्हणले 2 दिवसांनी या म्हणे माझ्याकडे, आणि त्यातून कोणातरी एखादा नंबर घेतला. आणि योगायोग की त्यावेळेस नेडलेकर मी दुसऱ्या-तिसऱ्या मी नेहमी झालो साहेबांपासून, पण ती जी आठवण 2 दिवसांनंतर ती तेवढे 7-8 जण सगळे आले. साहेब तुमचे पाय धुवून प्यायला पाहिजे, कारण आमच्याकडे 24 तास पाणी आलं. वास्तविक आनंदनगरचा आणि केळकरजी साहेबांचा काहीही संबंध नाही. आणि त्यामुळं तो किस्सा की माझ्या जीवनात कोणतरी प्रति आनंदी आहे, मला पाठीशी उभं राहील. माझ्या मुलीचे सासरे गेले तेव्हा पण पनवेलवाला लेटर देऊन कोरोना काळामध्ये विचारा मेसेजला आम्हाला बॉडी हातात दिली. नंतर आत्ता मागच्या 2 महिन्या 6 महिन्यापूर्वी ऑस्कर हॉस्पिटलमध्ये 48,000 बिल झालं होतं. महेशजींचं खरोखर मी त्याकरता सत्कार म्हणून त्याचा उपयोग नाही, म्हणजे कमी नाही हो, काहीच होत नाही. तर 42,000 त्यांनी किती 17,000 रुपये आणलं फक्त एका फोनवरती. या सगळ्या गोष्टी की माझ्या पाठीशी कोणीतरी आनंदिके नावाची व्यक्ती केळकर ऐकलं घ्या मेसेजचं तुम्ही ऐका साहेब. आणि हे राजकारणामुळे मला इथे भरपूर त्रास होतो, अतिशय त्रास होतो अजूनही. कारण हा माणूस आनंदिकेला थोडा मागत, याला कोणी राजकीय पाठिंबा नाही. त्यामुळे राजकीय शक्ती पण आमची दुकान तिथं हटवलं. नंतर इथे जे वाचनालय इथं माझी टपरी होती त्याला पण तोडून टाकलं. ठीक आहे, आपल्या नशिबात नाही. आणि ऐकतात कुठलीही सरकारकडनं खूप माझ्याकरता वेळ दिला, खूप सरकार. तुम्ही पण 2 शब्द मनोगत व्यक्त करा असं